पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती. आपला हा 12वा अभंग आणि 12वा अभंगातील हे शेवटचं चरण आहे. कालच्या याच्यामध्ये भावबळे आकळे हे रवी ना कळे करतळे आवळे तैसा हरी. तर भावात कसं बळ असतं आणि भावाच्या बळाने परमात्मा कसा जाणला जातो हा कालचा विषय आपण सांगितला सदृष्टांत. आजच्या यामध्ये मग भाव आहे तो माणसाकडं काय असतो, भाव हा स्वभावताच असतो. भाव स्वभावता जरी असलं तर त्या भावाला वळण देणारा कोणीतरी लागतो, भावात बळ भरणारा कोणीतरी लागतो आणि त्याचा उपदेश करणारा कोणतरी लागतो. त्याशिवाय माणसाचं जीवन घडत नाही ना. आणि जर माणसाला स्वतंत्र सगळं कळालं असतं तर गुरु परंपरा कशाला राहिली असती. मग जिथं गुरु मिळत नाही त्याच्या भक्ताला तर मग तो स्वतः गुरु होतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव ना आपणच देव आणि होय गुरु तो स्वतः गुरु होतो. आणि मग आता समजा माझ्यासारखा तुमचा गुरु झाला, तुम्ही एखाद्याचे गुरु होताल, माझे कोणतरी गुरु होते, माझ्या गुरुचे कोणतरी गुरु होते. मग हे काय असतं ते नाही पण ते भगवंताचं नियोजन असतं. ते भगवंताचंच नियोजन असतं. जे त्याच्यात तुम्ही सगळे आपण भक्तच आहेत, त्याचे भक्त आहेत, तो त्याचं नियोजन करतो. ह्या व्यक्तीला उपदेश करणारा मी कोणला नेमू, हे सगळे नियम नुकतीचेच असते का नाही. मग आता काय कोणी कोणाचे त्याचे पण काय असतात ते ऋणबंध असतात. ते गुरु शिष्याचे जसं पिता पुत्र असतात तसंच गुरु शिष्याचं नातं असतं, ते ऋणबंधाचं असतं. ते कोणी कोणाचं शिष्य होत नाही आणि कोणी कोणाचा गुरु होत नाही, त्याच्याकरता ऋणबंधच असतात. ते शास्त्र त्याला मान्य करतं ते असं आहे. तर या सगळ्याकरता भावाचं महत्त्व सांगायला, भावात बळ कसं असतं सांगायला आणि भावबळाने परमात्मा कसा कळतो हेही सांगायला श्री गुरु लागतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा त्यांचा स्वतःचा स्वानुभव आहे. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे श्रीगुरु कसे होते आणि त्यांनी मला काय दिलं. 2 पद महत्त्वाचे आहेत. 2 पद कोणते महत्त्व आहेत. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. माझे श्रीगुरु निवृत्ती कसे आहेत, निर्गुण. आणि काय दिदले संपूर्ण माझ्या हाती, म्हणजे संपूर्ण माझ्या हातात दिलं. आणि श्रीगुरु माऊली देवनाबराची श्रीगुरु तर निवृत्तीनाथ होते हे सगळ्या जगाला माहिती आहे. मग निवृत्ती होते ते निवृत्ती कशी होते ती निर्गुण होती. ते एक पद महत्त्वाचं आहे. आणि माझ्या हातात दिलं ते कसं दिलं, संपूर्ण दिलं, हे एक पद महत्त्वाचं आहे. तर असं निवृत्तीनाथांचं आपल्या श्रीगुरूंचं महत्त्व ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर सद्गुरू निवृत्तीनाथ हे काय, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती आणि निर्गुण. तर या ठिकाणी निवृत्तीनाथ हे त्यांचं नाव आहे आणि निर्गुण हे त्यांचं काय झालं, ते निर्गुण हे विशेषण आहे. माझे श्रीगुरू निवृत्तीनाथ कसे आहेत, हे निर्गुण आहेत. तर निर्गुण आहेत याचा अर्थ म्हणजे काय, गुणरहित आहेत का ते, तर गुणरहित नाहीत. मग काय आहेत, निर्गुण शब्दाचा अर्थ आहे गुणातीत, गुणाच्या अतीत असणं. तर गुणाच्या अतीत असणं म्हणजे काय असतं, तर गुणाच्या अतीत असणं आणि निर्गुण असणं. तर निर्गुण शब्दाचा अर्थ भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये तुमच्या पाठ हे अध्याय ते गुणातीत कसं वर्णन केलं आहे. तर निर्गुण याचा असं निर्गता हा गुणा हा यस्मात सहा निर्गुण हा, निघून गेले आहे ज्याचे सगळे गुण त्याला म्हणतात निर्गुण. सत्व रजस्तमो गुणातीत हा परमेश्वर हा. मग असा कोण आहे, असं परब्रह्म आहे. परब्रह्म कसं आहे, याप्रमाणे साकारंच निराकारं सगुणं निर्गुणं प्रभुं सर्वाधारंच सर्वंच स्वेच्छारूपं नमाम्यहं इति वैवर्त पुराणात काय म्हणलं त्याला, ते गणेश खंडामध्ये 13व्या अध्यायामध्ये अशी निर्गुणाची एक व्याख्या केली आहे. काय केली, निर्गुण म्हणजे साकारं निराकारं सगुणं निर्गुणं
प्रभू, सर्वांचा आधार, सर्वज्ञ, स्वइच्छारूपम नमामी, असं निर्गुण शब्दाचं निर्गुण म्हणजे कोण? परमात्मा. आणि परमात्मा कसा आहे तर त्याला हे एवढे विशेषण दिलेत. म्हणजे तो याचा अर्थ साकार आहे, निराकार आहे, सगुण आहे, निर्गुण आहे, सर्वांचा आधार आहे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे रूप धारण करणारा आहे. आणि असा परमात्मा आहे, तो परमात्मा निर्गुण असतो. तर निर्गुण याचा अर्थ गुणातीत. म्हणजे महाभारतामध्ये दुसरी एक व्याख्या केली काय? गृणभन निर्गुणो महान, म्हणजे संपूर्ण गुणाचं भरण करणारा असा निर्गुण, म्हणजे सर्वांचा आधार असणारा. किंवा दुसरी एक व्याख्या आहे काय? विद्यादी शून्य, म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणताही गुण नाही. निर्गुण याचा अर्थ काय? त्याच्या ठिकाणी कोणताही प्रकारचा गुण नाही, असे एक महाभारतामध्ये व्याख्या केली आहे. सगुणो निर्गुणो वापी सहायो बलवत्तरहा. तर असे निर्गुण वर्णन केलं तर त्याचं खूप भरपूर वर्णन होतं. तर निर्गुण शब्दाचा अर्थ आहे गुणातीत. 14व्या अध्यायामध्ये त्याचं गुणातीता नतीते त्रीन देही देह समुद्भवान, त्या श्लोकावरती ज्ञानेश्वर महाराजांनी खूप दृष्टांत देऊन त्याचं वर्णन केलं आहे. तो निर्गुण म्हणजे थोडक्यात गुणातीत. आणि गुणातीत म्हणजे याचा अर्थ काय आहे? कोण आहे असं गुणातीत? परब्रह्म. निर्गुण काय आहे? परब्रह्म असं आहे ना. आणि मग माऊलींनी तिथं तुम्हाला ते निर्गुण शब्दाचा अर्थ काय आहे ते निर्गुणम, निष्क्रियम, शांतम, हे सगळे पद त्या ठिकाणी वर्णन केले. 14व्या अध्यायात सगळं खूप बारीक निरीक वर्णन केलं आहे. तो गुण नव्हे कही गुणातया संबंध नाही. तर 13व्या अध्यायात माऊलींना असं म्हटलंय, गुणातीत याचा अर्थ परमात्म्याचे स्वरूप. वेदांतामध्ये असं म्हटलंय का जिथे गुणाचा संबंधच पोहोचत नाही, परब्रह्म असतं त्या ठिकाणी. गुण कुठं असतात? ते सत्वगुण, रजगुण, तमगुण हे कुठं आहेत? हे अविद्येमध्ये असतात. कुठं असतात? हे अविद्येमध्ये असतात. अविद्येमध्ये असतात, मायेमध्ये असतात. गुण काय असे बाजूला राहत नाहीत ना. गुण हा कधी स्वतंत्र राहत नसतो, तो गुणीच्या आश्रित राहतो. गुण हा कधी स्वतंत्र राहत नाही, तो काय असतो? गुणाच्या आश्रित राहतो, गुणीच्या आश्रित राहतो. म्हणजे असता गोरा मनुष्य, मग तो गोरा काय असं आकाशात राहतं का? गोर काळा घोडा आहे, मग काळं काय आकाशात, त्या काळ्याकरता घोडा तर लागेल का नाही. मग तो गुण कुठं राहतो? गुणीच्या आश्रित राहतो. मग तसं जो काही गुण आहे तो गुण कोणत्याही गुणीच्या आश्रित राहत असतो. म्हणून तो गुण नव्हे काही गुणातया संबंध नाही, पण गुणीच्या आश्रित राहतो. त्याकरता मूळ आहे माया किंवा अविद्या, आणि त्या अविद्येचं कार्य झालं जगत. आणि त्या जगतात आहेत अनेक पदार्थ, आणि त्या अनेक पदार्थ ठिकाणी अनेक प्रकारचे गुण. लक्षात आलं का नाही? मग गुण गुणीच्या आश्रित, आणि गुणी हे अविद्येचं कार्य, आणि अविद्येच्या पलीकडं आहे तो परमात्मा, म्हणजे निर्गुण परमात्मा. मग त्या ठिकाणी गुणाचा काय संबंध येतो का? म्हणून याला म्हणतात त्रिगुणाच्या आतीत, त्याला म्हणतात निर्गुण. असं नाही तर गुणरहित. मग हे काय झालं? गुणरहित काही व्याख्या झाली, हे व्यवहारातली व्याख्या झाली. पण शास्त्रामध्ये, वेदांतामध्ये निर्गुण शब्दाचा अर्थ असा आहे. आणि म्हणून निर्गुण म्हणजे परमात्मा तत्वाचा साक्षात्कार ज्याला झाला त्याला काय म्हणतात? निर्गुण असं म्हणतात. जसं परब्रह्म निर्गुण आहे, आणि जर परब्रह्म जो महात्मा परब्रह्म रूप झाला, मग त्यालासुद्धा काय म्हणते तर निर्गुणच मानावं लागतं. कारण तो ब्रह्मरूप झाला आहे ना तो आता. असं आहे, तो काय झाला आहे? तो ब्रह्मरूप झाला आहे तो असा. माऊलीने असं म्हटलं आहे, आता निर्गुण असे अनेक ते तो जाणे अचूक, जे ज्ञाने केले टिक तयाची वरी. 14व्या अध्यायात असं. आता निर्गुण असे अनेक ते तो जाणे अचूक. पण निर्गुण शब्दाचा अर्थ इतरत्र वेगळा जरी असला, तर निवृत्तीनाथांच्या बाबतीमध्ये ते परब्रह्मरूप झाले असल्यामुळे ते गुणाच्या आतीतच आहेत. जे ज्ञाने केले टिकतयाची वरी, ज्ञानाने त्यांचं त्या ठिकाणी लक्षण केलं असल्यामुळे. आणि म्हणून
माऊलींनी आपल्या श्रीगुरूंचं महत्त्व सांगत असताना खूप मोठं वर्णन केलं आहे. अमृतानुभवामध्ये पण असं म्हटलेलं आहे, निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, आणि जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची. आता हे निवृत्तीनाथांचं वर्णन केलं आपल्या गुरुचं. काय केलं? निवृत्ती जया नाव. माझ्या गुरूंचं नाव काय आहे? निवृत्ती. आणि निवृत्ती जया बरव. निवृत्ती जया बरो याचा अर्थ काय आहे? आता तुम्हाला किती कळतं काय नो. बरो याचा अर्थ आहे शोभा, सौंदर्य असं आहे. म्हणजे गोजीरवाना हा गोंडस असं म्हणतात ते. असं आहे. मग आता एखादं हिरवं झाड असतं, मग ते किंवा एखादं फुल असतं, मग त्या फुलातलं जे सौंदर्य आहे, त्या फुलाच्या रंगात फुलाचं स्वरूपच आहे त्यातलं सौंदर्य. का त्याला काय वरून बाल केलं असतं का सौंदर्य? ते त्याचं स्वरूपच आहे. ते सौंदर्य सांगतात त्या फुलाचं स्वरूप, त्याचं सौंदर्य त्याच्यातच राहतं. मग तसं जे निर्गुण असतं, त्या निर्गुणाचं एक सौंदर्य आहे का स्वतंत्र. म्हणजे आता ज्ञानाबिनाचा विषय नाही घ्यायचा डोळ्यामध्ये, पण थोडक्यामध्ये त्या निर्गुणाचं निर्गुणत्व जे आहे, निरवच्छिन्न, कुठला काही संबंध नाही, तो त्यातली जी बरव आहे, त्यातले जे सुंदरपण आहे, त्यातला जो विशेष आहे, त्या असं म्हणजे थोडक्यात निवृत्तीच आहे बरव. तर निवृत्तीच हे सुंदरपण आहे, त्यातली निवृत्ती हीच शोभा आहे त्यातली. असं ते माझे सुरू आहेत. आणि जया निवृत्तीचे राणीव. आता त्यांचं राज्य काय आहे? राणीव म्हणजे राज्य. मग राज्य काय त्यांचं? निवृत्ती हेच त्यांचं राज्य आहे. म्हणजे काहीच संबंध नाही. थोडक्यात परब्रह्मरूपता हे ते आपण तुकाराम महाराज म्हणजे निरंजनिया आम्ही बांधलेले घर आणि नित्य निरंतर राहू तेथे. आता निरंजन याचा अर्थ काय? म्हणजे निरंजनी आम्ही बांधलेले घर. निरंजन याचा अर्थ जनरहित असं परब्रह्म, आणि तिथं आम्ही घर बांधलं आणि तिथे निरंतर राहू. आणि निराभासी झालो सदा समरस. आता हे काय? परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी तत्स्वरूप होऊन राहणं, याला असं म्हणतात. आम्ही तिथे घर बांधलं, आम्ही तिथं राहतो, असे आम्ही तद्रूप झालो. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागो निदो पाप पुण्याअंगा. म्हणजे तद्रूप होणं, असे अनेक प्रमाण आहेत. असं आहेत. तर काय तर असं ब्रह्मरूप होणं त्याला काय म्हणतात? मग ते हा राणी राज्य तेच असतं ते. आणि म्हणून निवृत्ती जया राणीव, आणि नाव काय? निवृत्तीचं आहे. असं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्रीगुरूंचं निर्गुण अशा या स्वरूपाचं वर्णन करत असताना भाऊने खूप मोठं वर्णन केलं आहे. ज्ञानेश्वर महाराज एवढं आपल्या गुरूंचं वर्णन कोणत्याही संतांनी केलेलं नाही. 13व्या अध्याय जर तुम्ही पाहिलं, प्रत्येक ज्ञानेश्वरीच्या अध्यायामध्ये 1-2 अध्याय सोडले समजायचा, कोणता 5वा, अजून कोणता म्हणतो 2रा, असे काही अध्याय जर सोडले तर त्याच्यामध्ये 4थाही काय म्हणणं, 4था नाही, तर असं येते. मग ते असं प्रत्येक अध्यायामध्ये एवढं 8व्या अध्यायात भरपूर वर्णन केलं आहे. 17व्या अध्यायात जे मंगल आहे ते सगळं जवळजवळ श्रीगुरूंचं वर्णन केलं आहे. 8व्या अध्यायात भरपूर केलं आहे. 17व्या अध्यायातही आलेलं आहे, 16व्या अध्यायातही आलेलं आहे, 15व्या अध्यायातही आलेलंच आहे, 14व्या अध्यायातही आलेलंच आहे, 13व्या अध्यायात मात्र काय नाही, एका ओवीत वर्णन केलं आहे. आणि 12व्या अध्यायात जय जय व शुद्धी तिथं पण भरपूर वर्णन केलं आहे. असे कोणत्या अध्यायात वर्णन नाही असं नाही. थोडे काही अध्याय सोडले तर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूचं खूप मोठं वर्णन केलं आहे, सगळ्या संतांपेक्षा, आणि खूप दर्जेदार वर्णन केलं आहे. अशा आपल्या गुरूंच्या बाबतीत माऊलींची खूप आपण काय माऊलींची खूप मोठी त्या उंची, त्यांच्या गुरूंची मोठी उंची, त्या गुरूंच्याबद्दल असणारी त्यांची भावना, ती भावनासुद्धा खूप अत्यंत उच्च टोकाची आहे. त्या सेवेबीवीचे सांगितलेले असं आहे. आणि म्हणून आपल्या सद्गुरूविषयी श्रेष्ठ भावना असणं हे तर केवळ ज्याची जितकी भावना असते तितकं त्याला फल प्राप्त होत असतं. असे कधीही गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म आणि तस्मै श्री गुरुवे नमः सगळे श्लोक म्हणते. त्याचा अर्थ काय? ते गुरु ब्रह्मा काही येडे असतात, गुरु ब्रह्मदेव माझा गुरु आहे, विष्णू माझा गुरु आहे. अरे नाही, गुरु हो ब्रह्मा
म्हणजे माझे गुरु ब्रह्मदेव आहेत. गुरु हो विष्णू, माझे श्रीगुरूच विष्णू आहेत. आणि गुरु गुरुदेव महेश्वरा, भगवान शंकरच माझे गुरु आहेत. असे गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर, हा गुरु साक्षात परब्रह्म. आणि असे कितीतरी आले आहेत ना. का माऊलीने एका अभंगात असं म्हणलं आहे की उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आहे का नाही, आणि पुरविती आरती शिष्याची. कुठं म्हणलेलं आहे ते, इंद्रचंद्र देव महेंद्र करुणी संशयाची श्रेणी छेदिती ना. काय त्या अभंगाची सुरुवात. तर ते असं इंद्र चंद्र जगात कोणी जे काम करत नाही ते माझे श्रीगुरू करतात. असं इंद्र चंद्रदेव महेंद्र करुणी संशयाची श्रेणी छेदिती ना, ते अभंग काय ते. तर असे तो का ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. त्या अभंगामध्ये खूप गोड वर्णन केलं आहे. तर असं तात्पर्य. तर आपल्या नावाप्रमाणेच निवृत्तीनाथांचा अधिकार मोठा होता, त्यांचं निर्गुणत्व होतं. परंतु सगळ्याच माणसाला गुरूंच्या बद्दल आस्था असते असं नाही. ते पण एक प्रकारचं पापच येतं. ते एक प्रकारचं काय येतं, पापच येतं. ते भागवतामध्ये नाथ महाराजांनी असं म्हणलं आहे, वैष्णवी मानी जाती प्रमाण, शाळीग्राम मानी पाषाण, गुरुशी मानी मनुष्यपण, आणि तो पापिष्ट जाण सर्वथा. काय काय म्हणले, वैष्णवी मानी जाती प्रमाण, शाळीग्राम असतो तो, शाळीग्राम माहिती ना, शाळीग्राम मानी पाषाण. तो शाळीग्राम प्रत्यक्ष देव आहे. तुम्ही जर त्याला म्हणजे थोडक्यात एखादा वैष्णव असेल आणि तिची तुम्ही जात पाहत असाल, शाळीग्रामी, आणि तुम्ही त्याला दगड पाहत असाल, आणि तुमचा गुरु आहे आणि तुम्ही त्याला मनुष्य पाहत असाल, तर त्याच्या इतका जगात पापिष्ट कोणी नाही. त्याच्या इतका जगात पापिष्ट कोण नाही. म्हणजे जो वैष्णव असतो, जो पांडुरंगाचा भक्त आहे, जो माळकरी आहे, असे जे माणसं असतात त्याची जात पाहायचं काय कारण नाही, जातीचं काय विशेष नाही. मग त्याला कधी वैष्णवाची कधी जात पाहू नये. आणि 1000 ठिकाणी प्रमाण आहेत. यातायाती धर्म नाही विष्णुदासी, बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे. मग तुम्ही जातीय भेद पाळीत नाहीत, आणि मग तुम्ही आंतरजातीय विवाह करता का बुवा, तुम्ही त्यांच्या पंक्ती जाऊन बसता का, याचा लोकाला काय बहुतेक कोणाला याचा. अरे संतांनी जातीभेद मानला नाही, पण आचार धर्म विचार धर्म याच्यातलाच भेद नाही लोकाला कळाला. आचार धर्म विचार धर्म, मग आता जे जातीभेद मानायचा नाही, आणि मग आता ते फक्त वाईट वक्त खायला बसले, मग ते आपल्या शेजारी, मग काय ही गोष्ट आहे का ती नाही. कोणत्याही जातीचा असला, जर तो वैष्णव भक्त झाला, माळकरी झाला, भक्त झाला, सगळं शुचिरभूत असेल, मग त्याची जात मानायची काय गरज नाही ना. असा प्रकारे. मग तुम्ही म्हणा जातच माहीत नाही, मग बसा सगळेजण एका पंक्तीला जेवायला, मग असं कसं काय होईल ती गोष्ट. तसं नाही होणार ना, आचार भ्रष्ट होईल ना तशी गोष्ट. तर विशेषतः जाती याचा अर्थ भक्ती प्रेम विचार याच्यात कोणत्या प्रकारची जात मानल्या नाही. आणि आचाराच्या बाबतीमध्ये ते येऊ शकतं. आणि ज्या कालात तो आचाराने जर वैष्णव झाला तर मग तो पण प्रश्न येत नाही ना. आचाराने तो वैष्णव जर झाला तर मग तो काय प्रश्न येत नाही. त्याला कशाला कोण काय बाजूला बसेल. तो कट्टर पांडुरंगाचा भक्त आहे, सगळे नियम पाळतो, माळकरी आहे, त्याला त्याच्यात जात काय आलं कोण पाळेल मग ते असं. आणि म्हणून मनुष्याला गुरुला मनुष्य बुद्धीने पाहू नये. गुरुला जर मनुष्य बुद्धीने पाहिलं तर पापिष्ट जाण सर्वता अशी गोष्ट आहे. ते असो. आणि म्हणून थोडक्यात माऊली ज्ञानोबाला आपल्या गुरूंच्या बद्दल कधी माझे गुरु मनुष्य आहेत असं कधी वाटलं नाही त्यांना. आणि म्हणून माऊलींनी आपल्या श्रीगुरूंचं खूप मोठं वर्णन केलं आहे. तसं इथं पण वर्णन केलं आहे. पण कसं वर्णन केलं आहे तर माझे श्रीगुरू प्रत्यक्ष परब्रह्मरूप आहेत. म्हणून ज्ञानदेव म्हणे निवृत्ती कसं आहे, निर्गुण याचा अर्थ गुणात येत आहे. जरी मनुष्यासारखा दिसला, मनुष्यासारिखा आवडे परी मनुष्यत्व तया न घडे. दिसायला मनुष्य असतो, पण त्याच्यामध्ये मनुष्य असला तरी जर तो तत्त्वज्ञान सांगायला लागला, ब्रह्मज्ञान सांगायला लागला, मग ब्रह्मज्ञान हे मग माणसाशी ते जोडता येतं का, ते ज्ञानच राहतं.
ज्ञान हे ते ज्ञान कोणाचं आहे? ते वेदाचं आहे. ते ज्ञान कोणाचं आहे? शास्त्राचं आहे. ते ज्ञान कोणाचं आहे? भगवतमुखातलं आहे. ते ज्ञान गुरुपरंपरेतून आलेलं ज्ञान आहे. ते त्या ज्ञानाशी त्याला मनुष्यत्व कसं काय जोडणार तुम्ही? आणि आपले गुरु म्हणजे काय असतात? ते हाडामाचा हे थोडाच असतो तो. मग आपले गुरु म्हणजे काय असतात? आपल्या गुरुचे तत्त्व, त्याची आपण गुरु म्हणजे काय? आपल्याला प्रबोधन करतात ना. मग प्रबोधन कशाचं करतात? कपडे धुवायचं कशात मग ते त्याग शिकवतील, एक ज्ञान शिकवतील, भक्तिप्रेम शिकवतील. आणि या तिन्ही गोष्टी कशा असतात? शरीरावरून अलग असतात. आणि ते तत्त्व आपल्याला सांगितल्यामुळे ते आपले गुरु होतात ना. ते म्हणजे मूळ गुरुचं स्वरूप ते असतं ते. आणि त्यामुळे त्याला मनुष्य रूपाने का पाहावं? त्याच्यात दोष का पाहावेत? दोष शरीराचे असू शकतात, दुराचार शरीराचा असू शकतो, परंतु त्या तत्वामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नसतो. आणि म्हणून मनुष्याच्या ठिकाणी मनुष्यबुद्धी म्हणून पाहू नये. कारण तत्वात मनुष्यबुद्धी नसते, शरीरात मनुष्यबुद्धी असते, पण तत्वात काही मनुष्यबुद्धी असू शकत नाही. त्यामुळे श्रीगुरु याचा अर्थ हाडामासाचा पुतळा नसतो. श्रीगुरूचा अर्थ श्रीगुरूंचे जे तत्त्व असतात, अशा तत्त्वाला आपण श्रीगुरू मानतो. आणि ते तत्त्व जपण्याकरता मग हे खोकं लागतं ना. त्यामुळे मग याला सांभारावं लागतं, याची सेवा करावी लागते, याला जपावं लागतं वगैरे आमकं तमकं. तर ते असं म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे श्रीगुरू असे आहेत. अमृतानुभवाच्या पहिल्या श्लोकामध्ये खूप गुणवर्णन केलेलं आहे. तर त्या ठिकाणी 5 विशेषणं दिलीत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंना. त्याने काय म्हटलेले? ते यदक्षरमनाख्येयम आनंदमजमव्ययम श्रीमन्निवृत्तिनाथेती ख्यातं दैवतमाश्रये. अमृतानुभवातला हा पहिला श्लोक आहे. लोकांना वाटलं ज्ञानेश्वर महाराजाला संस्कृती येत नाही, असं लोकांना वाटू नये म्हणून अमृत अनुभव हा स्वतंत्र ग्रंथ आहे. तो काय कोणचं भाष्यभिष्य नाही. आणि त्या अमृत अनुभवाला आरंभी 5 श्लोक लिहित संस्कृतचे, चांगले चमचमीत खमखमीत मस्तपैकी. तर माऊलीने आपल्या गुरूंचं वर्णन करत असताना पहिल्या श्लोकामध्ये त्या गुरूंचं विशेषण दिलं. गुरुजन कोणते? यद अक्षरम. अक्षर म्हणजे अविनाशी. नक्षरती ते अक्षरम, नक्षरती ते अक्षरम. म्हणजे याचा कधी क्षय होत नाही. परब्रह्माचा काही क्षय होत नाही, आत्म्याचा काही क्षय होत नाही. म्हणून त्यानं म्हणलं अक्षरम अनाख्येयम. थोडक्यात अनअख्येय, ज्याचं कोणत्याही शब्दाने कोणालाही वर्णन करता येत नाही. परब्रह्माचं काय वर्णन करता येतं का? वर्णन करण्याकरता काय लागतात? शब्द लागतात. आणि शब्दाची प्रवृत्ती कुठं होतं? जातीगुण नामरूप संबंध, जातीगुण क्रियाभेद एवढे 6 लागतात. तेवढे शब्दाने वर्णन करता येतं. परब्रह्मा ठिकाणी काय नाम नाही, रूप नाही, संबंध नाही, जाती नाही, गुण नाही, क्रिया नाही. मग त्याचं कसं काय वर्णन कारण ते परब्रह्माचं? त्यामुळे त्याला म्हणतं अनख्येयम. माझे श्रीगुरू हे वर्णन करून सांगण्यासारखे शब्द नाहीत का? ते शब्दाच्या अतीत आहेत, निर्गुण आहेत ना. मग त्यामुळे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण अनाख्येयम आनंदम. आनंद म्हणजे काय? परब्रह्म. सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप असं ते आनंद स्वरूप आहेत. अज काय? आनंदम अजम, आनंदमजमव्ययम अजम. अजमीचा अर्थ काय? जन्मरित. आजो नित्य शाश्वतोयम पुराणो हन्न हन्यते हन्यमाने शरीरे. दुसऱ्या अध्यायामध्ये आले ना गीतेच्या. याचा अर्थ काय? अज म्हणजे माझे श्रीगुरू जन्मरहित आहेत. नित्य सर्वगत स्थान रचलोयम सनातना, असं जे वर्णन केलं ते आत्म्याचं वर्णन केलं तिथं ते. आणि आत्मा परमात्मा एक आहे असं ते विशेषण दिले. कोणतं? अज. अज म्हणजे जन्मरहित, अव्यय. अव्यय याचा अर्थ या ठिकाणी जे कधी न येते, ज्याचा कधी नाश होत नाही, ज्याचा कधी खर्च होत नाही, जे कधी वापरल्या जात नाही, असं अव्यय. असे श्रीमन्निवृत्तीनाथ इति ख्यातम. असे जे श्रीनिवृत्तीनाथ आहेत, ख्यातम याचा ते अशी प्रसिद्धी आहेत, असे या नावाने प्रसिद्ध आहेत, या रूपाने ते प्रसिद्ध आहेत. असे जे आहेत ते माझं दैवतम आश्रय, माझे जे श्रीगुरु दैवत आहेत, मी त्यांना नमस्कार करतो. असं या ठिकाणी त्या श्लोकामध्ये निवृत्तीनाथांचं निर्गुणत्व सिद्ध केलं.
आणि माऊलींनी आपल्या श्रीगुरूंचं वर्णन केलं. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, असं याकरता तुम्हाला एवढं प्रवचन सांगितलं. तर ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि तिथले संपूर्ण माझ्या हाती. तर या ठिकाणी माझे असे गुणातीत असणारे श्रीगुरू निवृत्तीनाथ त्यांनी काय केलं, माझ्या हातामध्ये संपूर्ण दिलं. आता माझ्या हातात संपूर्ण काय दिलं, तत्त्व दिलं. तत्त्व असं काय वंजुळी देता येतं का, हातात काय देतात, साकार वस्तू देता येतो हातामध्ये, एखादा प्रसाद देता येतो, आंबे देतो, एखादे फळं देतो, हातामध्ये काय देता येतं, हातामध्ये काय परब्रह्म थोडं देता येतं. आणि संपूर्ण देण्याचा अर्थ एवढं ब्रह्म सगळं कसं काय देता येईल. मग संपूर्ण देण्याचा अर्थ काय आहे आणि परब्रह्म काय असतं, ते हातात द्यायचं, जे हातात देतं ते साकार असतात. आणि माझ्या हातात दिलं तर ज्ञानेश्वर महाराज 15व्या अध्यायात सांगतात काय दिलं, जे ज्ञानाशी न चोजवे असं एक. दुसरी गोष्ट, ध्यानाशी नागवे ते अगोचर फावे गुठी माझी. जे ज्ञानाशी न चोजवे म्हणजे ज्याचा ज्ञान असतं ते ज्ञान काय असतं, ते त्याला प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय, मग ते ज्ञानाचा विषय होतं. मग ते काय होतं, ज्ञानाने जाणल्या जातं. ज्ञायते इति ज्ञानम, न्याय आहे का, न्यायते इति ज्ञानम, ज्याने जाणल्या जातं त्याला ज्ञान असं म्हणतात. मग ते कशाला तरी जाणतं ना, पण परब्रह्म हे ज्ञानाचा विषय होत नाही, त्याला म्हणतात ज्ञानाशी न चोजवे, म्हणजे जाणणे, शोधणे असे. ज्ञानाशी न चोजवे, तर असं ते ज्ञानाचा विषय न होणारं असं ते परब्रह्म, जे ज्ञानाशी न चोजवे, ध्यानाशी नागवे. मग ध्यान करायला तर ध्यान कशाचं, सगुणाचं ध्यान करता येतं ना. एखादं ध्यान करायचं तुम्हाला मूर्ती लागते, रामाची, कृष्णाची, पांडुरंगाची, संताची, गुरुची, कोणतरी मूर्ती लागते ध्यान करायला. मग आता परब्रह्माची काही मूर्ती का ती त्याचं ध्यान करता येतं का. आणि म्हणून ज्ञानाशी न चोजवे आणि ध्येनाशी नागवे. हां, म्हणजे ज्ञाचा विषय नाही आणि ध्येयाचा विषय नाही. कारण का, ते जिथं ज्ञेय असतं तिथं वृत्तीचा संबंध येतो, आणि जिथं ध्येय असतं तिथं वृत्तीचा संबंध येतो. जी ध्यानाची वृत्ती त्याला ध्येय म्हणतात, आणि जी ज्ञानाची वृत्ती त्याला ज्ञेय म्हणतात. मग असं जिथं ज्ञेय नाही, जिथं ध्येय नाही, म्हणून न चोजवे आणि ध्यानाशी नागवे ते अगोचर फावे. गोचर म्हणजे ज्ञान, गोचर म्हणजे समजणे. मग अगोचर फावे ते प्राप्त झालं, अगोचर फावे गोठी माझी. मग असं जे अगोचर आहे ते कुठं त्याची गोष्ट सांगता येईल, त्याची काही गोष्ट सांगता यायची नाही, आणि ते काही शब्दात येणार नाही. असं एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग, श्रीगुरु पाद पद्म पराग लाहे जय का. एवढं मोठं जे सौभाग्य आहे, जिथं ते वळघे म्हणजे तिथं वाचेचा शब्दाचा संबंध पोहोचत नाही असं. आणि म्हणून एवढं परब्रह्म असं आहे, तरी बहु बोलू काही आणि जे आन ठाई, माते वाचूनी नाही ज्ञानदेव म्हणे. हे एवढं आहे ते इतरत्र कुठे तुम्हाला प्राप्त होणार नाही. तर कुठं माते वाचून म्हणजे श्रीगुरु वाचून ते प्राप्त होत नाही, असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं आहे. आणि म्हणून याला काय म्हणतात, हे कशाचं वर्णन केलं, हे परब्रह्माचं. आणि असं जे ब्रह्म आहे ते मला संपूर्ण दिलं. तो दिलं याचा अर्थ म्हणजे काय दिलं, आता ते काय हातात देता येत नाही, मग ते ज्ञान असतं. आणि ज्ञान दिलं म्हणजे कशात, ज्ञान कशात घेतो मनुष्य, अंतकन वृत्ती. थोडक्यात आता हा मोबाईल आहे, मग समजला का म्हणलं, हो मला समजला. कसा समजला, पांढरा समजला, बरोबर आहे का नाही. आणि किती 4-5 इंची असं समजलं. मग आता हे संपूर्ण समजलं का नाही, हे तुम्हाला काय झालं संपूर्ण. काल तुम्ही आवळ्याचं उदाहरण, आवळा हातावर ठेवला, हा या आवळ्याचं अप्रोक्ष झालं का नाही. नुसतं अप्रोक्ष आहे का दृढ अप्रोक्ष आहे, निसंशय आहे का नाही, म्हणजे भ्रम विप्रलिप्त सगळे दोष रहित आहेत का नाही. मग असं जे दृढ अप्रोक्ष ज्ञान झालं, अप्रोक्षाने ज्ञातत्वाने जे ज्ञात आहे, असं दृढ अप्रोक्ष जसं आवळ्याचं ज्ञान होतं, याला म्हणतात परिपूर्ण ज्ञान. आवळ्याचं काय झालं, ते परिपूर्ण ज्ञान, संशय रहित, विपर्य रहित,
मग असं जे ज्ञान त्याला म्हणतात संपूर्ण. असं परब्रह्माचं ज्ञान संपूर्ण माझ्या हातात दिल्याचा अर्थ माझ्या वृत्तीत दिलं, माझ्या वृत्तीत दिलं. ज्ञानेश्वर महाराजांचं त्या आंधळ्यामध्ये असं म्हटलंय, कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांती पडळ, श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला स्वज्वळ, बाप रुक्मादेवरू विठ्ठल दिनाचा दयाळ, धर्म जागो निवृत्तीचा तेने फेडिले पडळ. बरोबर आहे ना. मग काय कृष्णांजन, कृष्णांजन काय घातलं, डोळ्यात घातलं, डोळ्यात त्या डबीतलं काजळ घालतात, ते कृष्णांजन आहे का ते. मग ते कृष्ण म्हणजे काळच आहे. मग ते कृष्णांजन डोळा घालिता आढळ, ते पद काय, कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. मग आता हे ज्या कालामध्ये डोळ्यात काजळ घातलं, मग त्याने काय होतं, कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ आणि तिमिर दुःख गेले. ना मग तिमिर याचा अर्थ काय आहे, तिमिर म्हणजे अज्ञान. मग आता डोळ्यात ते घातलं, अज्ञान जातं काय माणसाचं. मग त्या अज्ञान कशाने जाईल, ते अज्ञानाची निवृत्ती कशाने होऊ शकते, ज्ञानाने. आणि मग कृष्णांजन याचा अर्थ काय आहे, ज्ञान. कृष्णांजन याचा अर्थ काय आहे, ज्ञान. आणि डोळ्यात घातल्या तर डोळा म्हणजे काय आहे, दृष्टी, वृत्तीत. माझ्या वृत्तीमध्ये कृष्णांजन याचा अर्थ सच्चिदानंद कृष्णाचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं ज्ञान अंजन घातलं म्हणजे माझ्या वृत्तीवरती ते ज्ञान आरूढ झालं. आणि त्यामुळे वृत्तीच्या ठिकाणी असणारं जे भ्रांती पडत जे काय तिमिर आहे अज्ञान, ते अज्ञान तिमिर काय झालं, ते निवृत्त झालं. तिमिर दुःख गेली आणि त्या तिमिर याचा अंधकारच गेला, मग बाकीचं अज्ञानच गेलं. त्यामुळे तिमिर दुःख गेले आणि फेटले भ्रांतीचं पडळ जे डोळ्यावर आलं ते पण निवृत्त झालं. म्हणजे याला म्हणतात काय, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांती पडळ आणि श्रीगुरु निवृत्त राय मार्ग दाविला स्वज्वळ. याला म्हणतात दिदले संपूर्ण माझ्या हाती. म्हणजे ज्ञानाची कृपा केली आणि ज्ञानाच्या कृपेने मला परब्रह्माचं यथोचित स्पष्ट ज्ञातत्वाने ज्ञान, अप्रोक्ष दृढाप्रोक्ष ज्ञान होणं, यालाच म्हणतात माझ्या हाती दिलं आणि संपूर्ण दिलं. संपूर्णाचं निसंशय ज्ञान मला ब्रह्माचं ज्ञान, यालाच म्हणतात संशय झालं. असं आहे. जसं आता एक ग्लासभर वाटीभर पाणी घेतलं आणि त्यात एवढं मीठ घेतलं आणि ते एवढं मीठ एक कोपऱ्यात टाकलीत, एकाच कोपऱ्यात टाकलं. मग आता आणि जरा 5 मिनिटांनी पाहिलं, त्या पाण्याला कुठे जर जीभ लावली, पाणी खारट सगळे सारखंच होईल का नाही, पाणी सगळे खारटसारखंच होईल का नाही. का, त्याची जशी व्याप्ती तेवढी होती. तसं वृत्तीला ब्रह्माचं ज्ञान झालं का वृत्ती ती काय होती, एवढी ती ब्रह्मा एवढी. तसं पाण्यात तेलाचा टिपका पडला का ते पूर्ण असं विहीरभर टाकीभर हौदभर असं ते लगेच असं पांगत. तसं त्या वृत्तीला परब्रह्माचं ज्ञान झालं का ते परिपूर्ण ब्रह्मरूप होऊन जाते. म्हणून त्याला म्हणतात संपूर्ण यथोचित दृढाप्रोक्ष निसंशय भ्रमरहित. जेवढं म्हणता येईल तेवढं आपल्याला बोलता येईल. आणि म्हणून आणि मला असा मार्ग दाविला बाप रुक्मादेवरू विठ्ठल दिनाचा दयाळ. माझा विठ्ठल दिनाचा हा परमात्मा आहे, तसे माझे श्रीगुरु आहेत. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिदले संपूर्ण माझ्या हाती. असे माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ हे अधिकारी आहेत. त्यांनी माझ्यावरती कृपा केली आणि कृपा केल्यामुळे माझ्या हातामध्ये त्यांचं जे स्वरूप होतं निर्गुण, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, जे गुणातीत रूप होतं त्यांचं परब्रह्म, ते परब्रह्म त्यांनी माझ्या हातात दिलं. कारण का, ते मोठे दयाळू आहेत आणि मी त्यांचा शिष्य आहे, त्यांचा भक्त आहे आणि म्हणून त्यांनी माझ्या हातामध्ये दिलं. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्या हाती. असा या चरणाचा अर्थ आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञाने महाराज की जय.